आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक सोसायटीच्या आपल्याकडे असलेल्या 30 सोसायट्या, सहकार सोसायट्या, विविध कार्यकारी सोसायट्या, त्यांच्यामधून एक एक प्रतिनिधी जिल्हा बँकेत एक प्रतिनिधी पाठवण्यासाठी त्या तालुक्यात निवडणूक होत असते। आज मुक्ताईनगर तालुक्यातल्या निमखेडी, सारोडा, आणखी 2-3 ग्रामपंचायती असतील, 2-3 सोसायटी असतील, तिथे आज निवड होती। त्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया चाललेली, सगळीकडे प्रक्रिया चालली आहे। पण खऱ्या अर्थाने 4 दिवसापूर्वीच मुक्ताईनगर तालुक्याच्या हे प्रदीप भाऊ साळुंखे आपल्याला जे सेक्रेटरी आहे ते मुक्ताईनगर तालुक्याचे प्रॉपर निमखेडी गावचे रहिवासी आहे आणि निमखेडी गावचे सोसायटीचे सेक्रेटरी आहे आणि सारोड्याचाही त्यांना पदभार दिलेला आहे। म्हणजे ते तुम्ही कार्यक्रम करतात सारोडा निमखेडी हे बहुतेक आपल्या स्थानिक पत्रकारांमध्ये नातेगोत्याचं गाव आहे, दोघं एकामेकांचे नातेगोते गाव। मी यांना DDR साहेबांना विनंती केली, मी चेअरमन जिल्हा बँकेला विनंती केली, मी MD जिल्हा बँकेला विनंती, मी कलेक्टर महोदयांना विनंती केली, फोन केला, सगळ्यांना हे निवेदन दिले की प्रदीप साळुंखे तिथे जर निवडणूक निर्णय अधिकारी असेल तर ही प्रक्रिया निकोपपणे पार पडणार नाही आणि असं जर होत असेल तर किमान लोकशाहीचा गळा घोटला जाईल। म्हणून खऱ्या अर्थाने त्या चेअरमनला, व्हाईस चेअरमनला आणि बॉडीला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आपण द्यावा, म्हणून यांना पण तात्पुरतं निवडणूक पुरतं तरी बाजूला करावं अशा पद्धतीचं मी पत्र यांना 4 दिवसापूर्वी दिलेलं आहे। तशी नोटीस पण यांना DDRने दिली, पण तरी पण हे एका विशिष्ट हेतूने बरबडलेला विषय असल्यामुळे प्रदीप साळुंखेंनी आज सारोडा ग्रामपंचायतीमध्ये चेअरमन साहेब बसल्या सुद्धा, चेअरमन आहे, महिला माझ्या 2 माता भगिनी महिला सदस्य आहे, सगळे 7 सदस्य इथे आता आले, आपण प्रत्येकाशी बोलू शकता। तिथे चर्चा चालू असतानाच प्रोसिडिंग टी-शर्ट टाकला आणि प्रोसिडिंग घेऊन डायरेक्ट एका नेत्याच्या फार्म हाऊसवर जाऊन बसले। तिथून यांनी फोन तयार केले लोकांना, यांना चेअरमन साहेबांना केला, यांना केलं, त्यांना बोलवलं। चेअरमन साहेबांनी तिथे पण DDR साहेब सांगितलं ठीक आहे, आमच्या मताचा उद्या तुम्हाला काय असेल मदत लागेल तेव्हा आम्ही मदत करू अशा पद्धतीने सांगितल्यावर मी यांच्या मतात जाणार असल्यावर हे तिथून निघून आले। सगळं प्रकरण मला माहीत पडण्यापूर्वी मी DDR साहेबांना 2 तासाहून फोन करतोय की असं आज होणार आहे, असं आज होणार आहे। DDR साहेब इथे आल्यानंतर तिथून जसे सेक्रेटरी निघाले प्रदीप साळुंखे त्यांनी फोन स्विच ऑफ केला, जाऊन तिथे बसले। आता त्यांचा जर CDR काढला, त्याला कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणी फोन आता येत आहे की ते कोणाशी बोलताय हे आता लक्षात येईल। ही राजकीय प्रक्रिया जरी असली तरी ती निवडणूक म्हणून पारदर्शक झाली पाहिजे असं माझं आणि सगळ्यांचंच मत आहे। कोणाची ज्याच्या बाजूने संचालकांचं मत असेल त्याचा ठराव करून त्याला जिल्हा बँकेतलं प्रतिनिधी ठरवण्याचा अधिकार त्याला दिला पाहिजे। पण हे सेक्रेटरी म्हणून यांनी आतापर्यंत हाच विषय केलेला आहे, यांच्यावर अनेक आरोप त्या संस्थेचे आहे, चेअरमन साहेबांचे, सगळ्या सदस्य साहेबांचे, सगळ्यांचे आहे। आणि आता हे सगळं काय झालंय, मुंग गिळून सगळे शांत बसले, म्हणजे आमचे AR साहेब काही बोलत नाही, चौकशी करतो सांगतो। आता समोर सदस्य आहे ते सांगता आम्ही नव्हते, आमचा अंगठा नव्हता पुढे, आम्ही नव्हते, दोघं महिला भगिनी शेतात होत्या, तर त्यांना मी आता चौकशीच करतो। आता काय चौकशी करणार आहे, इथे सगळे सदस्य समोर असताना? आणि मग अशा पद्धती ठराव करून जर अशा पद्धती बोगस होत असेल तर निवडणूकच का घ्यायच्या, डायरेक्ट ठरवून टाकायचं। कायद्यानुसार यांच्याकडे जे सगळे पद आहे, राजकीय पदांच्या दबावापोटी हे जे करताय, इकडे कधी राष्ट्रवादी, इकडे कधी भाजपची ताकद घ्यायची, दोघं मिळून काहीतरी करायचं, जिल्हा बँकेत जबरदस्ती सध्याचा हेपाट होता, मागच्या टर्मलाही असंच केलं, ह्याही टर्मला तेच चाललंय। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जर न्याय मिळवायचा असेल तर ह्या सेक्रेटरीला पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे, याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे। पोलीस गुन्हा दाखल झाल्याशिवाय चौकशी नाही होऊ शकत, याची पोलीस गुन्हा दाखल झाला चौकशी झाली पाहिजे की कोणाच्या म्हणण्यावर केलं, यांच्या म्हणण्यावर केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे जे प्रोसिडिंग आहे लोकशाहीच्या शासन प्रणालीमध्ये सोसायटीचा तो ठराव सोसायटीत झाला पाहिजे, कोणाच्या घरी नाही होऊ शकत, घरी करण्याचा अट्टहास झाला। त्यामुळे मला असं वाटतं त्या DDR साहेबांसमोर सगळ्यांसमोर मला असं वाटतं की हे निर्णय प्रक्रिया चुकलेली आहे, याच्यात लगेच निर्णय घेऊन नव्याने निवड प्रक्रिया व्हावी, नव्याने ठराव व्हावा एवढी विनंती मी आज AR साहेबांकडे आलेलो आहे। थँक्यू।